नमस्ते मित्रांनो, आपल्या केळीला 120 दिवस पूर्ण झाले आज. आणि त्यासाठी आपण आज थोडा हा कोंब आहे आपल्याला थोडा वाकडा तिकडा थोडा वाटत होता. त्याच्यामुळे आपण थोडा आज या टायमाला पोगा भरणी करणार आहोत. पोगा भरणी करायचं कारण एवढंच आहे, हा जे कोंब येतोय हिला थोडा अळीचा प्रादुर्भाव झाला होता. आपल्याला अळीचा प्रादुर्भाव दिसतोय थोडाफार, आणि त्याच्यामुळे आपण पोगा भरणी करणार. जे करून आपला जो कोंब आहे तो जो सध्या गुतेले थोडा बाहेर आलेले, समजा हा जो सरळ पाहिजे आपल्याला, काही काही आहे सरळ, काही काही अजून बारीक आहे साईज, जी पानाची साईज आहे वाढवण्यासाठी थोडा आपण त्याला पोगा भरणीचं करणार आहे. तर पोगा भरणीसाठी आपण स्पेशली आपण बारणा पंडितचा वापर करणार आहे. त्याच्या आधी आपण NPK कांसो सोडलं होतं. NPK कांसोचा रिझल्ट आपल्याला खूप चांगला भेटलेला आहे. त्याच्यामुळे NPK कांसोचं माझं सगळ्या शेतकऱ्यांना म्हणणं आहे, तुम्ही कोणत्याही पिकाला वापरलं तर NPK कांसो तुम्हाला सगळ्यात जास्तच भारी राहणार रिझल्टमध्ये. आणि जे करून आपण आता बनाना पंडित सोडणार आहेत. बनाना पंडितमध्ये ना खास करून त्यांच्या खूप खूप प्रकार आहे. त्याच्यामध्ये 1919 आहे, ह्युमॅग आहे, ह्युमॉल आहे आणि पॉलिबियॉन आहे. आता हे बनाना पंडितची किट आपण खोलत आहोत. खोलायचं कारण आता आपण टाकणारच आहे आज. आता याच्यामध्ये ह्युमॅगमध्ये मॅग्नेशियम सल्फेट येतं. मॅग्नेशियम सल्फेट त्यांनी आपल्याला 2 किलो दिलेलं आहे. मॅग्नेशियम सल्फेट भारी उत्तम प्रकारचं आहे. पाटील बायोटेकचं तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता, कारण मला पाटील बायोटेकचं एकदम खास रिझल्ट भेटल्यामुळे ना मी पाटील बायोटेकला थोडं प्राधान्य जादा देतो आहे. दुसरं आपलं 1919 आहे, अमृत गोल्डचं आहे. तुम्ही कोणतं वापरू शकता मित्रांनो. यांनी अमृत गोल्डचं मला पाटील बायोटेकचंच आहे. पाटील बायोटेकचंच आहे मॅन्युफॅक्चरिंग, पाटील बायोटेकच अमृत गोल्ड नावानीच आहे. वरती लेबल आहे त्यांचा पाटील बायोटेकचा. खूप चांगला भारी रिझल्ट आहे. ऑनलाईन ऑर्डर केले तरी भेटतं तुम्हाला, ऑनलाईन ऑर्डर पाहिजे तरी भेटेल. 19 2 किलो झालं. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला पॉलिबियॉन दिलेलं आहे पाटील बायोटेकचं, प्रोटीन हायड्रोसायटेट आणि अमोनिया ॲसिड याच्यामध्ये. आता मी आता पहिल्यांदा वापरणार, याच्या आधी वापरलं नव्हतं तर पाटील बायोटेक मला एवढं काही माहीत नव्हतं. पाटील बायोटेकचं मी आता NPK कांसो वापरलेलं. आता हे ह्युमॉल आहे, आयकॉन फॅटिन बायोरेटिक प्रोडक्ट म्हणून आहे. आता याचा वापर करणार आहे. आता एकदा मी टाकणार आहे प्रत्येकी झाडाला 100 ml प्रमाणे वापर करणार आहे. आणि मला बनाना पंडित नगरमध्येच भेटली होती. मी फर्स्ट टाईम केलं आहे. वडिलांचं खूप आग्रह होता की या टायमाला आपल्याला करायचं आहे, त्यामुळं मी केलं होतं. या टायमाला मला रिझल्ट चांगला भेटलेला आहे NPK कांसोचं. मी याच्या आधी NPK कांसो सोडलं होतं. NPK कांसो सोडलं होतं, मायक्रोजिया सोडलं होतं. मायक्रोजियाचा NPK हे बघा मागचा आहे मला सोडलेलं NPK कांसोचं. इथं जी बॉटल पडलेली अजून आपण ते मग केलेलं सगळं जाऊन 1919 ह्युमॉल, ह्युमॅग, परत पॉलिबियॉन हे एकत्र करून द्रावण एवढं तयार केलेलं आहे. आणि हे प्रति झाडी 100 ml नुसार. आता मी 200 ml चा ग्लास आहे, हा अर्धा घेणार डायरेक्ट. ह्या मापानुसार आपण प्रत्येक झाडी असं पोगामध्ये असं टाकून देणार आहेत. हा पोगा आहे, हा पोग्यामध्येच टाकून द्यायचा. हे अशाप्रमाणे आपण प्रत्येक झाडाला टाकणार आहे. असं बरोबर 100 ml चं माप घेऊन. मग याला पोगा नाही आहे, म्हणजे असं आहे सरळ पोगा, मग याच्यामध्ये नाही तर मग असं बरोबर या दोन्ही झाडाच्या मध्ये असं बरोबर इथं जिथं पोगा येतो ह्या याच्यामध्ये टाकून द्यायचं असं स्वरूपात. असं इकून काही असं 100 ml बरोबर औषध बरोबर ते झाडाच्या बरोबर खोडापर्यंत जातं. आवडले असले तर शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा मित्रांनो.